नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। त्यासोबत आहेत माणिक पाटील सर। माणिक सर नमस्कार। या निमित्ताने आपण दरवर्षी भेटतो आणि दुसरं औचित्य असतं ते हे भरारीचं। आज नानाजी आचार्य यांचा स्मृतिदिन आहे, त्या निमित्ताने तुम्ही त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आलेला आहात। तुमच्या या दिवसाच्या काय विशेष भावना आहेत त्या आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत। मी स्वतःला भाग्यवान समजतोय। प्रतिवर्षाप्रमाणे आज नानांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे आणि एक मला संधी मिळाली नाना आचार्यांबरोबर आमच्या वाशी गावामध्ये एक प्रकरण झालं होतं भांडणाचं। त्या निमित्ताने त्यांना भेटायला आलो होतो। आम्हाला पोलिसांची मदत हवी होती। त्यावेळेस ते आमदारकीसाठी उभे होते आणि ह्या बाजूला वसंत खानोलकर उभे होते आणि नानांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये थोडंसं मला अवधी मिळणार नाही, म्हणून आम्ही वसंत खानोलकरांकडे गेलो। परंतु सांगण्याचं तात्पर्य असं की नानांना खरं चेंबूरमध्ये त्यांनी इतकं कार्य केलेलं आहे सर्व समाजासाठी, अग्री कोळी ख्रिश्चन सर्व समाजासाठी त्यांनी कार्य केलं, आदिवासीसाठी काम केलेलं आहे। परंतु ते आमदार होऊ शकले नाही। ते मी जाऊन पाहिलेल्या काही गोष्टी इथे विना पुरव, रामकृष्ण चेंबूरकर, विक्रू टेंबे, रामनाथ पाठारे, नाना करंबेकर अशी अनेक दिग्गज मंडळी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना इथे परप्रांतीय आमदार निवडून गेले। जॉन्सन जेकब इथे नगरसेवक झाले, परंतु नानांना ती संधी मिळाली नाही। हे सर्व पाहिल्यानंतर शरद भाऊंनी पाहिलं की हे राजकारण चाललेलं आहे, खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करण्यासाठी समाज आपल्याला मदत करत नाहीये, म्हणून ते शिवसेनेत आले। परंतु एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे, आम्ही ते घेतलेलं आहे की पवित्र हस्ते जे कार्य माणूस करायला सुरुवात करतो आणि ते नानांनी केलं स्वातंत्र्य सेनानी म्हणून, आणि ते त्यांनी लावलेलं रोपटं आज विशाल वृक्ष चेंबूरमध्ये उभा राहिलेला आहे। मी शरद भाऊंच्या पहिल्या निवडणुकीमध्ये 68 मध्ये त्यांचं कार्य करण्यासाठी पुढे आलो। मी पण त्यावेळेस नगरसेवकासाठी फॉर्म भरला होता, पण शरद भाऊंना तिकीट मिळावं असं मी मुलाखतीमध्ये तिथे सांगितलं होतं शिवसेनेच्या। आणि भाऊंना तिकीट मिळाल्यानंतर जे भाऊंनी 68 पासून जे कार्य 5 वेळा निवडून आले आणि त्यांनी जे चेंबूरचा कायापालट केलेला आहे चेंबूरचा, आणि ते टिकवण्यासाठी आज सुबोध आचार्य हा देखील संपूर्ण हा कार्यभार तो सांभाळतो आहे। आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की चेंबूरमध्ये अनेक दिग्गज मंडळी होऊन गेलेली आहे, समाजकार्य अत्यंत चांगलं केलेलं आहे। पण परंपरा जी टिकलेली आहे ही नानांची सगळी, त्यांचा पुत्र आणि त्यांचा नातू हे जे आता टिकून धरतात। आणि आम्हाला चेंबूरमध्ये 3 शाळा निर्माण झाल्या, आचार्य विद्यालय, शरद आचार्य विद्यालय, नारायण आचार्य विद्यानिकेतन, या 3 शाळा आणि चेंबूर कॉलेज जे निर्माण झालेले आहे इथे आचार्य दाकू मराठे हे जे कॉलेज देखील त्यांनी निर्माण केलं। आणि त्या जागेचं आम्ही सर्वे करण्यासाठी पंत सरांना आम्ही त्या कॉलेजच्या जागेसाठी सर्वे आम्ही करण्यासाठी आम्ही टेप धरलेले आहे। आणि हे जे टिकलं सगळं शैक्षणिक कार्य आणि शरद भाऊंनी जे निर्माण केलं, नानांनी निर्माण केलं, ते टिकवण्यासाठी आज सुबोधला देखील ते व्हिजन आहे आणि प्रचंड कार्य उभं केलेलं ते आज करतायत। आणि मी त्यांच्याबरोबर नारायण आचार्य विद्यानिकेतन लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये मी सचिव म्हणून काम करत आहे। आणि मला खरोखर आनंद वाटतोय की नानावरती जो अन्याय झाला होता तो शरद भाऊंना देखील आमदार होता आला नाही, वेगवेगळ्या प्रांतातले लोक आमदार होऊ शकले। आज सामाजिक जो आमचा दृष्टिकोन पाहण्याचा आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर सगळ्या दुफळी निर्माण झालेली आहे आपल्यामध्ये। त्याच्यामुळे परप्रांतीय कोणी जे असतील लोकांशी मंडळी पुढे आलेले आहेत, परंतु चेंबूर वासियांचा जो वारसा सांभाळण्यासाठी सुबोध बरोबर आम्ही सगळी कामं करतो आहोत। आणि मला खरोखर आनंद वाटतो आहे की मी या वयामध्ये देखील त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळते। आणि आज पुन्हा एकदा नानांच्या स्मृतीस अभिवादन करून 2 शब्द पुरे करतो। धन्यवाद। धन्यवाद पाटील सर। नानाजी आचार्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण जमलो आहोत नानाजी आचार्य उद्यान इथे। आपल्यासोबत छाडवाजी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत या दिवसानिमित्त ते आपण जाणून घेऊया। छाडवाजी नमस्ते। नमस्ते। स्वतंत्र सेनानी नानाजी आचार्य के आज 57वें स्मृति दिन में
छाड़वा परिवार की ओर से मैं उनको श्रद्धांजलि अर्पण करता हूँ। मेरे पिताश्री केशवजी भाई छाड़वा नाना जी के साथ 1942 से साथ में रहे, चरवल के टाइम से, और उनके बाद शरद आचार्य के साथ भी उन्होंने काम किया। हमारा परिवार का आचार्य परिवार के साथ बहुत जुना संबंध है 1942 से। उन्होंने मेरे पिताजी को नाना जी ने टोपी पहनाई थी 1942 में। वो लास्ट तक नहीं, उनकी 91वीं उम्र तक उन्होंने वो टोपी डाल के रखी, और वो मैं खास उनको मैं याद करता हूँ। और नाना जी के काम पुष्कर रहे। वैसे नाना जी ने जो मेरे पिताश्री को जो मार्गदर्शन दिया, उसके हिसाब से मेरे पिताश्री ने भी चेंबूर में 2 बड़ी कॉलेजेस, एक भावना ट्रस्ट डिग्री कॉलेज और एक सायन एंकर इंजीनियरिंग कॉलेज की स्थापना की। बस ये सब प्रेरणा नाना जी की ओर से उनको मिली थी। थैंक यू सर, हमारे साथ जुड़ने के लिए थैंक यू। प्रेक्षक हो, आरजे तेजस्विनी स्वागत करते तुमचं आचार्य 90 FM वर। आज आपण नानाजी आचार्य यांच्या स्मृती दिनानिमित्त नानाजी आचार्य उद्यान इथे जमलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत विजयाताई पवार मॅडम, आणि आज त्या आपल्या भावना व्यक्त करतायत। मॅडम नमस्कार. नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुमच्या नानांविषयी काय आठवणी आहेत त्या थोड्या आम्हाला सांगा. नानांच्या बद्दल आठवणी म्हणजे मी त्यांचं पुस्तक वाचलेलं आहे. हा त्या आठवणी खूप मोठ्या आहेत. हा आणि आमचे नेते शरद भाऊ आचार्य यांच्यामुळे आम्ही आज कित्येक वर्ष इथे येतो, त्याला म्हणजे मोजमाप नाही आहे येण्याला. आणि दर खेपेला आल्यानंतर काहीतरी आम्हाला नवीन त्यांच्याविषयी ऐकायला मिळतं. कारण असे आता माणसं होणं खूप कमी आहे. हा आपण म्हणतो ना स्वातंत्र्य मिळालं, पण ज्ञात अज्ञात असे कितीतरी लोक आहेत की बरं. त्यांची माहिती आपल्याला मिळू शकत नाहीये. पण हा. आज इथं आल्यानंतर नानांचं जे कार्य आहे बरोबर. त्या कार्यामुळे आम्हाला स्फूर्ती मिळते. मी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये काम करते. हा गेली 35-40 वर्ष मी वा वा. संघटनेमध्ये आहे. हा आणखी त्याच्यामुळे आम्ही न चुकता येतो. कधीतरीच आमचं चुकलं जाते, कुठे हा. गावाला वगैरे गेलं तर, नाही तर आमचं कधी इथं येणं चुकत नाही. अच्छा अच्छा. आणि आमच्या सोबत हा त्याच्यानंतर अरविंद दादा हा यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. हा हा आणि म्हणजे आठवण येते शारदा वहिनींची, शरद हो. भाऊंची, शशी भाऊंची, ह्या लोकांच्यामुळे आम्ही खूप काही शिकलोय. हा. पण आज सांगायचं एवढा म्हणजे, प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला, तेच ना. भरघोस अशी गर्दी बरोबर. होती. येतात तरी पण खूप लोक म्हणायसारखे आले नाहीये हा. असं मला वाटतं. अच्छा. कारण जिथं चेंबूरमध्ये शिवसेना रुजवली हा ते आमचे शरदाचार्य, हा हा त्यांच्या प्रेरणेला आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. अच्छा. कारण मी कुठे जर माझ्याकडे पूर्ण मुलुंडपर्यंत विभाग होता, मी नेहमी सांगायचे मी शरद आचार्यांची कार्यकर्ती आहे, कारण आम्हाला अच्छा. अभिमान होता बरं. त्यांचा. हा आणि त्यांनी खूप काही इथल्या लोकांसाठी केलंय. हा 13 नगर बसवलेत वा वा. त्यावेळेच्या काळामध्ये. हम्म. आज तुमच्या माझ्या मराठी माणसाला एक 10 बाय 15ची खोली घेऊन राहणं सुद्धा त्यावेळेला मुश्किल होतं. हा पण अशा वेळेस भाऊने आम्हाला खूप मदत केलेली आहे. हम्म. आणि त्यांच्या स्मृतीला पण अभिवादन करते, नानांच्या स्मृतीला पण अभिवादन करते. हा. आता जे घाणेरडे राजकारण चाललंय त्या राजकारणाचं खूप वीट आलेलं आहे. हा त्यावेळेस सारखी माणसांनी परत तयार व्हावी गरजेचे आहेत. हा हे गरजेचं आहे, देशाचं पण महाराष्ट्राचं पण बरं. आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना. हो हो. खूप खूप आभार ताई, आमच्या सोबत जोडला गेला. धन्यवाद. आभार. जय महाराष्ट्र. नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. नानाजी आचार्य यांचा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्तानं आपण नानाजी आचार्य उद्यान इथे जमलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत राज लोखंडे साहेब. भाऊ नमस्कार. नमस्ते. मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. आज तर तुमच्या काय भावना आहेत नानांविषयी, त्याविषयी तुम्ही थोडंसं सांगावं. नानाजी हे ज्येष्ठ नेते होते हा. आणि त्यांच्या स्मृतिदिन निमित्त इथे जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सर्व पक्षीय नेते हे उपस्थित होते. याच्यावरून ठळक होतं की आचार्य साहेब हे एका पक्षाचे नाही किंवा हा. एका वर्गाचे नाही, तर ते सगळ्या समाजाचे आणि सगळ्यांना एकत्र येऊन काम करणारे नेते होते. तर त्यांनी जे काम केलंय तर त्याचं जे उद्यानाला नाव दिलंय त्यांच्या नावाने आचार्य उद्यान, हा. तर इथे चांगल्या प्रकारे मेंटेनन्स होत आहे BMCचं. तर हा संदेश लोकांमध्ये जातोय. आणि आताच जे मेट्रो स्टेशन झालंय आपल्या इथे, मेट्रो येणार आहे, तर त्याला पण नाव आचार्य उद्यान डायमंड गार्डन हे केलंय. तर त्याच्यासाठी मी ज्यांनी ह्याच्यासाठी पुढाकार केलाय, मग आचार्य साहेब असतील तर त्यांचा पण मी शुभेच्छा देतो त्यांना आणि सर्व पक्षीयांना की त्यांनी आचार्य उद्यान हे नाव दिलं. कारण आचार्य उद्यान हे कोणाला माहीतच नाही, डायमंड गार्डनच्याच नावाने ओळखलं जातं. तर हे आचार्य नाव हे पुसून जाऊ नये यासाठी जे डायमंड गार्डनला नाव दिलंय आचार्य म्हणजे मेट्रोला, तर हे चांगलं काम झालंय.
आभारी सर, तुम्ही इथे आलात चालेल. पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आणि आपल्या भावनाही व्यक्त केल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, 3 डिसेंबर हा मोठा दिवस असतो आपल्या चेंबूरकरांसाठी, कारण नानाजी यांचा स्मृतिदिन आज आहे. त्यानिमित्तानं आपल्या भावना व्यक्त करतायत अंजलीताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं. तुमचं आणि चेंबूरचं नातंही फार जुनं आहे आणि नानाजींबद्दल तुम्ही काही भावना आपल्या व्यक्त कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम मी आदरांजली नानांबद्दल व्यक्त करते. इथे आम्ही चेंबूरवासीय सगळेजण, म्हणजे आम्ही आमच्या शब्दातून जितकं बोलणार तितकं कमीच आहे, तर पण त्यांच्याबद्दल जी कृतज्ञता आहे आणि ती कृतज्ञता आम्ही आज 3 डिसेंबर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे येतो आणि त्यातून कळतं अफाट काम त्यांचं चेंबूरमध्ये आहे. त्यांनी, मला असं वाटतं, जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि त्यावेळी जे आपले भारतातील लोक मुंबईच्या दिशेने आले, तर त्यांनी ते रिफ्युजी सर्वांना आपल्या कॅम्पमध्ये बॅरेक्स वगैरे आहेत तर तिथे त्या सगळ्या लोकांना निवासाची व्यवस्था केली आणि तेव्हापासून त्यांचं जे सामाजिक कार्य सुरू झालेलं आहे ते थांबलंच नाही. त्यांचा जो समाजाचा कार्य करण्याचा जो उपक्रम होता किंवा तो त्यांचा कार्यकाळ होता, तर तो म्हणजे गरजुले मुलांना सावरणे, चेंबूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा तयार करणे, तसेच सामाजिक बांधिलकी जपणे, महिलांवर अत्याचार होत होते ते अत्याचार कसे थांबवायचे, त्यांच्या एका हाताच्या दणक्यामध्ये सगळे पोलीस स्टेशन पण अगदी सतर्क असायचं आणि त्यांचाच वारसा त्यांचा मुलगा शरदभाऊ आचार्य यांनी पुढे ठेवला. ते मुंबईचे महापौर पण झाले आणि आता त्यांची 3री पिढी आहे जी सुबोधजी आचार्य साहेब, ते आपल्या शैक्षणिक क्षेत्रातून, सामाजिक क्षेत्रातून त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. तर मला असं वाटतं चेंबूरवासीय म्हणण्यापेक्षा आपण मुंबईकरांचा विषय घेऊ की मुंबईकरही कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांना आम्ही म्हणजे शब्दात, कारण मी तर त्यांना बघितलेले नाही, पण त्यांचे जेवढं ऐकलंय, पुस्तकं वाचली त्याच्यातून आणि भाऊंच्या बोलण्यातून आम्हाला सगळं कळलं आणि त्यांचा वारसा, त्यांचं कुटुंब नेण्याचा प्रयत्न करते आणि मी नगरसेवक म्हणून निवडून आली, शिक्षण समिती अध्यक्ष मी झाली, मग त्यांचाच आम्ही कुठेतरी पाऊल ठेवून वारसा चालवण्याचा सामाजिक क्षेत्रात प्रयत्न करीत आहोत आणि तो पुढेही असाच कंटिन्यू करत राहू. आभारी मॅडम, थँक्यू. नमस्कार प्रेक्षक हो, आज 3 डिसेंबर आणि या निमित्तानं आज नानाजी आचार्य त्यासाठी त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी डॉक्टर BN गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. आचार्य 90 FM वर तुमचं स्वागत. सर खास वेळात वेळ काढून नानाजी आचार्य यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत. सर, तुम्ही आचार्य महाविद्यालयाशी जोडलेले होता आणि अजूनही ती नाळ तुम्ही अशीच कायम ठेवलेली आहे, तर तुमच्या भावना थोड्या व्यक्त कराव्यात. सर्वप्रथम नानाजी आचार्य, कैलासवासी नानाजी आचार्य यांच्या 57व्या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. नानाजींचं कार्य हे फक्त चेंबूरवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण मुंबईकरांसाठी, देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. भारत देशामध्ये जे काही महान देशभक्त आजपर्यंत होऊन गेलेले आहेत, त्या महान देशभक्तांच्या मांदियाळीमध्ये अत्यंत अग्रगण्य अशा प्रकारचं नाव हे नानाजींचं होतं आणि त्यानिमित्ताने आम्ही नानाजींच्या परिवाराचा एक भाग आहोत याचा आम्हाला कायम अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. आणि नानाजींच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आज चेंबूर परिसरामध्ये, चेंबूरच नव्हे तर पूर्ण मुंबई परिसरामध्ये अनेक कार्यक्रमांचंही आयोजन 3 डिसेंबर या दिवशी होत असतं. दरवर्षी आम्ही चेंबूरच्या या डायमंड गार्डनमध्ये जमत असतो, जिथे नानाजी आचार्य यांच्या नावाने हे गार्डन आणि हा संपूर्ण परिसर दुमदुमलेला आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अनेक महाविद्यालयांचे, शाळांचे विद्यार्थी सुद्धा इथे येतात आणि खऱ्या अर्थाने देशभक्तीचा वसा पुढे चालवण्याचं सुद्धा काम आपण नानाजींचे सर्व पाईक म्हणून अनुयायी म्हणून पुढे नेण्याचं काम आपण करतो. तर मी पुन्हा एकदा त्या सर्वांनाही शुभेच्छा देतो. आपणही नानाजींचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी FM आचार्य हे रेडिओ वाहिनी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं काम करते. यासाठी आपल्यालाही मी धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. आभारी सर, थँक्यू. नमस्कार प्रेक्षक हो, मी RJ तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आचार्य 90 FM. आज आपण खास कार्यक्रमानिमित्त जमलेलो आहोत. 3 डिसेंबर म्हणजे नारायण आचार्य यांचा स्मृतिदिन असतो आणि त्या निमित्ताने प्रदीप चित्रे सरांनी सुरुवातीला सुंदर असं भाषण केलेलं आहे. भाषण म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या प्रदीप चित्रे सरांकडनं मनपूर्वक स्वागत सर तुमचं. धन्यवाद. आणि आज जाणून घ्यायला आवडेल की कशा खूप भरघोस अशा प्रतिसाद या कार्यक्रमाला दरवर्षी मिळत असतो आणि
आणि या वर्षी तर बिलकुल, खूप बिलकुल. गर्दी होती. तर कसं वातावरण वाटलं आणि तुम्हाला आपल्या भावना व्यक्त करायची मी विनंती करते. तुम्ही जे म्हणालात की खरंच ह्यावेळी खूप गर्दी होती हा आणि जेव्हा त्या छोट्या मुलीनी त्या केतकीनी हा भाषण केलं हा. त्याच्यानंतर लगेचच मला बोलायला लावल्यानंतर हा जो ओपनिंग बॅट्समनचा जो प्रकार असतो हम्म. तर वाटतो तेवढा काही सोपा नाहीये. बरं. पण अशा वेळी एक गोष्ट निश्चितपणे सांगता येण्यासारखी आणि अभिमान वाटेल मला त्या गोष्टीचा की तब्बल 57 वर्षांमध्ये हा. नानांनी जे कार्य केलं हम्म. त्या कार्याचा उहापोह गेली 57 वर्ष करत असताना हा हा एक असा विषय होता की ज्या विषयाकडे कमालीचं दुर्लक्षित असलेला हा विषय, पण तो कमालीचा आजच्या घडीचा, आजच्या जेव्हा मी राजकारणाचा किंवा आजच्या परिस्थितीचा जेव्हा विचार करतो हा. त्यावेळी नानांचं कार्य किती मौलाचं होतं याची जाणीव होते. हम्म. नानांच्या ओठाणामध्ये नेहरूंजीचा आणि नानांचा एक सुंदर फोटो आहे. अच्छा. तो आजच्या AI नी जोडवलेला फोटो नाही की तिथून नेरून आणलं आणि इकडे ह्याला केलं, हा तर तो इतकं सुंदर फोटो आहे. त्यामागची जेव्हा त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला हा तेव्हा सहजपणे मला माझी आई आता 100 वर्षाची आहे, तिला विचारलं हा. की म्हणजे आजच्या कार्यक्रमाला मी जातोय, बरोबर. तर आजच्या कार्यक्रमाला जातोय, तर म्हटलं ती म्हणते नाना आपल्याकडे येऊन गेले. हा म्हटलं नाना आपल्याकडे येऊन, आम्ही त्यावेळी माहुलला कुंभारवाडा म्हणून एक ह्याच्यामध्ये राहायचो, हा. अशा ह्याच्यामध्ये ती जर आम्ही येऊन गेले म्हटल्यानंतर मग तिच्याकडनं मला अच्छा. जे आजचा जो विषय मी तिथे मांडलाय किंवा हा. आता मी इथे मांडतोय तो मला कळला. 14 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर अवघ्या 12व्या दिवशी हा नेहरूंनी म्हणजे 27 ऑगस्टला हा. नेहरूंनी सांगितलं की मला त्वरित आपल्याला हे घ्यायचंय, हम्म. निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या आणि अशा वेळी भारताची पहिली मतदार यादी हा. आपल्याला बनवायची आहे. हम्म. ब्रिटिश सरकारनी बनवलेली जी यादी आहे त्याचा अधिकृत आकडेवारी अशी आहे मॅडम हा. की त्यावेळी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हम्म. या तिन्ही देशांची मिळून ती यादी बनवली गेली होती. तो आकडा होता 2,92,00,000 फक्त बापरे. 21 वर्षावरील असलेल्या लोकांचं हा तिथे हे घेतलं. पण त्यावेळी तो इन्कम टॅक्स पेअर असायला पाहिजे, हा. इतर सगळ्या गोष्टींनी हे करत. नेहरूंनी त्या गोष्टीचा विचार न करता हम्म. त्यांनी सांगितलं की 21 वर्ष हम्म. आणि 180 दिवस डोमिसाईल सर्टिफिकेट या 2 निकषावर आपल्याला ही यादी बनवायची आहे. हा हा पण त्यावेळी महाराष्ट्र भारतातल्या सगळ्या जे सरकारी अधिकारी होते, जे हा. ब्रिटिशांनी नेमलेले होते, त्या लोकांमार्फत त्यांनी पत्रव्यवहार करून सांगितले की मला तर ही यादी बनवायची आहे. हा हा आणि प्रतिष्ठित असलेले नाना म्हणजे काय ज्याला आपण म्हणे काँग्रेसचे हा. नेते म्हणून हा. एस्टॅब्लिश झालेले हे नाना सारख्या शेकडो हजारो भारतातल्या लोकांना ही पत्र पोचली गेली. हम्म. ती पत्र अशा स्वरूपातली होती की तुम्ही आपल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये हम्म. यादी बनवा. अच्छा. 21 वर्ष प्रौढ तरुणाची यादी मला पाहिजे. हम्म. आणि नानुसार ही मंडळी कामाला लागली. महिला, त्यांच्याबरोबर असलेले लाड मास्तर, पुरव मास्तर, करमेळकर सर, ह्या सगळ्या लोकांना बरोबर गावागावातून हा माणूस फिरत होता यादीसाठी. हम्म. आणि अशा परिस्थितीमध्ये ती यादी हे करीत असताना प्रश्न असा पडला की 21 वर्ष ठरवणार कोण? बरोबर. हो. मध्ये 21 वर्ष जर ठरवणार कोण म्हटल्यानंतर नेहरूंनी सांगितलं, त्याचं उत्तर त्यांना सांगत तुम्हीच द्या मला की अच्छा. मी 21 वर्षाचा कसा झालो. बरं. अशा पद्धतीने ह्यांनी ती यादी बनवायला सुरुवात केली. अनंत अडचणी होत्या. हा. त्या लोकांना जेव्हा जात होते 21 वर्ष हे करीत असताना पुन्हा गावागावातून जायचं, बैलगाडीतून जायचं, हम्म. अत्यंत गलिच्छ वस्त्यामध्ये जायचं. एकही माणूस सोडू नका, प्रत्येक माणूस 21 वर्ष आला पाहिजे हा नेहरूंचा आदेश पाळणारे त्यावेळी लोक होते. त्यानुसार ती काम करत होती. मग त्यांना नावं कशी, हे मग त्यांच्या घरी जेव्हा जायचे तेव्हा बाई माणसांना नावं देताना त्यात फार त्रास द्यायला लागला त्यांना. अच्छा. की आम्ही काय म्हणून द्यायचं, आमच्या नवऱ्यापुरतं आमचं नाव माहिती आहे, चिकार झाला आम्हाला, हे
सरकारला ती नावं देण्याची आम्हाला आधी हे नाही, पण त्यांना सांगायला लागते. नानासारखी माणसं सांगत होती बरं. लोकशाही हा फक्त ऐकलेलं आहे, पण लोकशाही म्हणजे नेमकं काय हम्म. याचं खरंच कोणाला माहित हो. मॅडम तुम्ही जर विचार कराल हा. 47 नंतर म्हणजे हजारो वर्ष शेकडो वर्ष गुलामगिरीतून राहिलेला हो, हा हो, आपला भारत देश, देश, हो. त्याच्यानंतर लोकशाहीकडे जेव्हा तुम्ही वळता तेव्हा लोकशाहीचा अर्थ त्यांना कळलेला नसतो. हा. लोकशाही म्हणजे तुमचं राज्य येणार आहे, तुम्ही जे सांगणार तेच आम्ही करणार आहोत. हे सांगण्याचं हे पटवण्याचं काम त्यावेळी त्या लोकांनी केलं होतं, म्हणून त्यांचं काम महत्वाचं ठरतं. मग त्याच्यानंतर सांगले तुमचे कर्तव्य, तुमचे हक्क, तुमचे अधिकार नवऱ्याच्या पाश्चात सुद्धा टिकून राहणार आहेत, हो. हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा कुठे ही मंडळी नावं द्यायला तयार झाली. अच्छा. त्याच्यानंतर मॅडम अशा झालं की ह्या ठिकाणी पूर्व पाकिस्तानातून आलेले जे काही सिंधी वगैरे सगळी जी मंडळी होती त्यांचं वय केल्यानंतर त्यांचं काय करायचं, त्यांची नावं घ्यायची नाही असा फतवा निघाला. तेव्हा त्यांनी सांगितलं, नेहरूंनी सांगितलं की नाही त्यांची नावं घ्या. मग त्यांनी एका ज्या तंबूमध्ये राहत होते त्या तंबूला त्याचं नाव द्यायचं, मग त्याचा नंबर द्यायचा, त्याच्या खाली आणि त्यांच्याकडे लिहून घ्या सांगितलं त्यांनी की यापुढे ह्या देशाव्यतिरिक्त आम्ही कुठेही जाणार नाही. आणि डोमिसाईल सर्टिफिकेट त्यांचं घेऊन त्यांची नावं त्या ठिकाणी नोंदली गेली. अशा पद्धतीने अत्यंत अवघड आणि कठीण काम नानासारख्या लोकांनी दौंडी पिटवतं ते गावागावात जाऊन आम्ही तुमचं नाव घ्यायला येतोय वगैरे. म्हणजे इतक्या त्रासातून इतक्या संकटातून या माणसांनी चेंबूरची पहिली मतदार यादी बनवलेली. त्यांचं महत्व त्या दृष्टीने अधिक महत्वाचं ठरतं आणि ती माहिती तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आचार्य 90 FM मार्फत आम्हाला तुम्ही इथं बोलायची संधी दिलीत आणि नानांच्या आठवणींना आपण उजाळा देता आलं. आणि तुम्हाला बरीचशी माहिती आहे. हो, धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार प्रेक्षक हो, आता आपल्या सोबत आहेत थोरवे साहेब आणि आज आपण आचार्य 90 FM तर्फे त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. आपल्या आचार्य महाविद्यालयामध्ये 6th फ्लोअरला आपलं आचार्य 90 FM रेडिओ स्टेशन सुरू झालेलं आहे आणि 3 डिसेंबर या निमित्ताने म्हणजेच नानांजींना स्मृती देण्यासाठी थोरवे साहेब आलेले आहेत. आजच्या दिवसाप्रती तुमच्या काय भावना आहेत त्या आमच्या प्रेक्षकांना थोड्याशा. सर्वप्रथम चेंबूरचे शिल्पकार नारायण गजानन आचार्य यांच्या 57व्या स्मृतिदिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र हनुमान सेना परिवाराच्या वतीनं अभिवादन करतो. खरोखरच चेंबूरचा जो आज चेहरा मोहरा बदललेला आहे त्यामध्ये आचार्य कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे. तीच परंपरा शरद भाऊंनी पुढे चालवली, तीच परंपरा सुबोध आचार्य दादा चालवत आहेत आणि खरोखर चेंबूरकरांसाठी एक चांगली गोष्ट आहे. परंतु आज या निमित्ताने मी एक गोष्ट शासनास किंवा MMRD सांगू इच्छितो. या इथे मेट्रो स्टेशनला जे नाव दिलेलं आहे स्वर्गीय नारायण गजानन आचार्य उर्फ डायमंड गार्डन, हे उर्फ डायमंड गार्डन हे नसलं पाहिजे. हे तुम्हाला आम्ही 10-15 दिवसाचा वेळ देतो. पत्रव्यवहारही आम्ही महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने करू, पण हे नाव उर्फ डायमंड गार्डन हे हटलं पाहिजे. आणि ज्यांचं खरंच योगदान आहे चेंबूरसाठी ते फक्त स्वर्गीय नारायण भाऊ गजानन आचार्य हेच नाव असलं पाहिजे. हे महाराष्ट्र आचार्य